पुण्यानंतर सोलापूरमध्ये जीबीएस आजाराचा शिरकाव झाल्याची सध्या माहिती मिळते आहे। सोलापूरमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळून आलेत। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा सोलापूरमध्येच मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे। पुण्यामध्ये सध्या जीबीएसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे आणि त्यातील 7 ते 8 रुग्ण हे सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे पुण्यामध्ये सध्या सतर्कता बाळगली जात असतानाच सोलापूरमध्ये सुद्धा आता या आजाराचे काही रुग्ण सापडल्याचं समोर येत आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, सोलापूरमध्ये जीबीएसचा शिरकाव झाला की काय असा संशय सध्या व्यक्त होतोय, काय याबाबत नेमकी माहिती समोर येते? अमोल, 25 तारखेला पुण्यातून जीबीएसची बाधा झालेला एक रुग्ण सोलापूरमध्ये आलेला होता आणि त्याचा मृत्यू जो आहे तो 25 तारखेला सोलापूरच्या एका रुग्णालयामध्ये झाला होता आणि त्यानंतर त्याच रुग्णालयामध्ये आणखी 2 जीबीएसचे संशयित रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत। अर्थात या रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे की नाही यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि त्या सॅम्पलचे ते तपासणीसाठी पाठवलेले आहेत। मात्र या 2 रुग्णांमध्ये जी लक्षणं दिसत आहेत ती साधारणतः जीबीएस सारखीच आहेत। त्यामुळे त्यांच्यावरती जीबीएस संशयित प्रमाणे उपचार पद्धती जी आहे ती अवलंबली जात असल्याची माहिती जी ती पालिका प्रशासनाने दिली आहे। एक वयोवृद्ध रुग्ण आहे तर दुसरा रुग्ण हा 35 वर्षाचा आहे। दोघां रुग्णांची परिस्थिती जी आता सध्या स्थिर आहे, मात्र पालिका प्रशासन जे आहे ते काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आणि 2 संशयित रुग्ण आल्यानंतर आता जिल्हा आरोग्य यंत्रणा जी आहे ती देखील अलर्ट मोडवरती आलेली आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीमध्ये आज संपूर्ण आरोग्य यंत्रणेनं बैठक देखील घेतलेली आहे आणि या आरोग्य बैठकीमध्ये कशा पद्धतीनं यंत्रणा राबवायची या संदर्भात जिल्हाधिकारी जे आहेत ते सूचना निश्चितपणे कशा प्रकारे आता पुढे कारवाई होते आणि या टेस्टमध्ये नेमकं काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद आफताब या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।